शेजवान चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: घरगुती लाल तिखट, कॉर्नफ्लॉर, चवीनुसार मीठ, 10 ते 12 मिरच्या, आलं आणि 15 ते 20 लसणीच्या पाकळ्या। सर्वात प्रथम आपण आलं, हिरव्या मिरच्या आणि लसूण मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यायचं। त्यानंतर आपण कढईमध्ये तेल तापत ठेवायचं। तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये आपण जे आलं, लसूण आणि मिरचीचं जे वाटण बनवलेलं आहे ते त्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं। वाटण चांगलं फ्राय होईपर्यंत आपण एका साईडला कॉर्नफ्लॉर मध्ये पाणी मिक्स करून घ्यायचं। कॉर्नफ्लॉरच्या गुठळ्या होता कामा नये याची काळजी घ्यायची आहे। आता बघा आपली मिरचीचं वाटण जे होतं ते व्यवस्थित फ्राय झालेलं आहे। आता त्यामध्ये आपण आपलं घरगुती जे लाल तिखट आहे ते 2 ते 3 चमचे ॲड करायचं। शेजवान चटणी जी असते ती मोस्टली तिखटच असते। मग तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये लाल तिखट आहे ते ॲड करू शकता। जर कमी तिखट आवडत असेल तर तुम्ही कमी प्रमाणामध्ये। त्यानंतर त्यामध्ये सोया सॉस टाकायचा 2 चमचे, हे जे मिक्सर मध्ये वाटणचं पाणी आहे ते टाकायचं। आता बघा तेल चांगलं सुटलेलं आहे। त्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ ॲड करतोय। तेलाचा तवंग वर आलेला आहे आणि आपल्या चटणीचा कलर बघा एकदम लाल लाल भडक असा झालेला आहे। आता त्यामध्ये आपण जे कॉर्नफ्लॉरचं मिश्रण केलेलं आहे ते टाकायचं। कॉर्नफ्लॉर टाकल्यामुळे एक व्यवस्थित शेजवान चटणीला टेक्स्चर प्राप्त होतं। त्यामुळे तुम्ही कॉर्नफ्लॉर नक्की ॲड करा शेजवान चटणी बनवताना। बघा आपली चटणी कशी घट्ट जशी बाजारमध्ये दिसते त्याप्रमाणे झालेली आहे। चटणी व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे। आता आपली शेजवान चटणी तयार आहे।